एकीकडे भाजप सरकार मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत आरक्षणाचा टक्का वाढवण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसरीकडे आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावं लागतं असं वादग्रस्त विधान पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलंय। नाशिकमध्ये चित्पावन ब्राह्मण संघाच्या परशुराम वेद पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केल्याची बातमी दैनिक सकाळनं दिली आहे। नोकरी, व्यवसाय, उद्योगासाठी देशात पूरक वातावरण तयार झालं पाहिजे असंही मुक्ता टिळक यावेळी म्हणाल्या। त्यामुळे मोदी सरकारला 3 वर्ष उलटल्यानंतरही देशात उद्योग आणि नोकरीसाठी पूरक वातावरण निर्माण झालेलं नाहीये का असा प्रश्न निर्माण होतोय। काही वेळापूर्वीच मुक्ता टिळक यांच्याशी आम्ही फोनवरून संवाद साधला, त्यावेळी त्यांनी या संदर्भात काय स्पष्टीकरण दिले आपण पाहूया। मुक्ताताई, तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे या संमेलनाच्या पारितोषिक वितरणामध्ये काय नेमकं तुम्हाला म्हणायचं होतं या सगळ्या संदर्भात? मुळामध्ये माझ्या वक्तव्याचा ज्याने कोणी माझ्या वक्तव्याबद्दल बातमी दिली त्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे असं माझं म्हणणं आहे। माझ्या म्हणण्याचा उद्देश असा होता की जी मुलं नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी बाहेर गेलेली आहेत त्यांना इथे परत येण्यासारखं पूरक वातावरण निर्माण करायचं असेल तर नोकरी, व्यवसाय आणि उद्योगाच्या अधिक संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि ते करण्याची जबाबदारी गेल्या 60 वर्षामध्ये झालेली नाही। ती फक्त सरकार नाही तर समाजाची सुद्धा ती जबाबदारी आहे। म्हणजे आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना मुळामध्ये आरक्षणाला आमचा कोणाचा विरोध नाही। आरक्षणामुळे हे अशा पद्धतीचं ज्या पद्धतीने बातमी दिलेली आहे तीच मुळामध्ये बातमी चुकीची असं माझं मत आहे। जी आपली मुलं शिक्षणासाठी बाहेर गेलेली आहेत, ज्यांना शिक्षणाच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या परंतु त्यांना परत येऊन या ठिकाणी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणं हे आपलं काम आहे आणि तसं पूरक वातावरण निर्माण करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे। आणि फक्त ब्राह्मण समाजाबद्दल नाही मी बोललेले, हे एकंदरीतच समाजाबद्दल।